नमस्कार। आज आपण आलोय दक्षिण काशी वाईजवळील ऐतिहासिक आणि पौराणिक असं ज्या गावाला महत्त्व प्राप्त झालेले अशा बावधन जवळच्या पांढरेची वाडीला। पांढरेची वाडी इथं हे अगस्तेश्वराचं मंदिर आहे आणि या अगस्तेश्वराच्या मंदिरामध्ये दरवर्षी श्रावणी अमावस्येला 108 सत्यनारायण महापूजा या ठिकाणी संपन्न होतात। गेली 60 वर्ष अविरतपणे या पूजा या ठिकाणी संपन्न होत आहेत। एक महापूजा आणि 108 सत्यनारायण पूजा गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आपापली पूजा आणून बांधतात आणि ह्या 108 महापूजा एकत्रितपणे या ठिकाणी संपन्न होतात। हे या अगस्तेश्वर मंदिराचं एक आगळं वेगळं आणि बावधनच्या सांस्कृतिक वैभवातलं हे आगळं वेगळं एक महत्त्वाचं आणि सांस्कृतिक कार्य आहे। आता या अगस्तेश्वर मंदिराच्या संदर्भात आपल्याला जर सांगायचं झालं तर हे अगस्तेश्वर मंदिर अगस्ती मुनींच्या नावावरून या मंदिराला अगस्तेश्वर असं नाव पडलेलं आहे। महर्षी ऋषी अगस्ती दक्षिणेकडे प्रवास करताना कृष्णा नदीच्या काठावर येऊन थांबले, विसावले आणि त्यांनी कृष्णा नदीच्या काठावर या परिसरामध्ये शंकराची आराधना केली। या महर्षी ऋषी अगस्तींनी ज्या ठिकाणी शंकराची आराधना केली त्या ठिकाणी हे अगस्तेश्वराचं मंदिर उभं राहिलं। हे शंकराचं मंदिर उभं केलं आणि महर्षी ऋषी अगस्ती यांच्या नावावरून या मंदिराला अगस्तेश्वर असं नाव ठेवण्यात आलं। साधारणतः 800 ते 900 वर्षापूर्वीचं हे मंदिर या ठिकाणी होतं। हेमाडपंथी बांधणीचं यादवकालीन मंदिर या ठिकाणी होतं। हे यादवकालीन हेमाडपंथी मंदिर काळाच्या ओघात जीर्ण झालं आणि नष्ट पावलं। त्याचे अवशेष आजही या परिसरात आढळतात। पेशवाईमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आत्ता अस्तित्वात असणारं मराठा स्थापत्य शैलीतील हे सुंदर मंदिर या ठिकाणी उभं राहिलं। संबंध भारतामध्ये अगस्तेश्वर या नावाचं जर मंदिर कुठं आपण सर्च करायला गेलो तर हे एकमेव मंदिर आपल्याला अगस्तेश्वर या नावानं भगवान शंकराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। हे मंदिर म्हणजे ऋषी अगस्तींनी शंकराची केलेली भक्ती, त्यांच्या भक्तीचं हे प्रतीक आहे आणि त्यांच्या श्रद्धेचं हे केंद्रस्थान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।